मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात वाहतूक विभागानं फोडली 1 कोटीच्या दंडांची हंडी। सायंकाळी 7 वाजेपर्यंत 13,146 जणांवर कारवाई करत 1,05,68,000चा दंड वसूल। आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत, रेल्वे मजदूर संघाची माहिती। त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता। मोटरमन अतिरिक्त काम करणार नसल्याची माहिती। राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना विमा योजना सुरू होणार। कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचा विमा काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय। राज्यातील 11,000 अंगणवाड्यांसाठी राखीव निधीतून खरेदीचा घाट। महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध विभागांमध्ये खरेदीचा सपाटा। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट विस्तारीकरणाचे 30% काम पूर्ण। सीएसएमटी येथून 24 डब्यांची गाडी धावणार। नवी मुंबई बाजार समितीत आवक कमी असल्यामुळे लसणाचा दर 150 रुपयांवरून थेट 400 रुपये प्रति किलोवर। आलं आणि कांद्याचे सुद्धा दर महागले। मुंबईत उद्या रंगशारदा सभागृहात गणेशोत्सव समन्वय समितीची सभा। उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणार। वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात बटाटा दरात सुद्धा वाढ। घाऊक बाजारात प्रति किलोला 25 ते 30 रुपयांचा दर। बाजारात राज्यातील नवीन बटाट्याची आवक नसल्यानं दर वाढले।